अशी एवढी मोठी चूक करू शकते की आता मी माझ्या खाजगी गाडीवर सुद्धा अमृत देवा गाडी लावून फिरू शकते. तुम्ही असं बोलताय मी माझ्या गाडीवर बसवला, जसं की चालता चालता मला रस्त्यामध्ये एका दुकानात मिळाला आणि मी तो घेऊन माझ्या गाडीवर बसवला. एका फिमेल साठी किंवा एका व्यक्तीसाठी, फिमेल जाऊ द्या, जरी माझे वडील असलेत तर त्यांना फिजिकली सगळं ऑफिस बळकावणं, सगळ्यांना बाहेर फेकणं, कलेक्टर ऑफिस मध्ये. बरं, तुम्ही बुर्ज खलिफा टीव्हीत बघितला आहे का प्रत्यक्षात बघितला? जेव्हा मीडियाने हे सजेशन दिलं की मी पालमपूरला चहाचे मळे आहेत, तेव्हा मी असा विचार केला की नक्कीच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. माझ्यावर केस तुम्ही दिल्लीत फाईल केली गेली, मी इकडे पुण्यामध्ये वरून आईंना अरेस्ट केली, ते पण बघायचं होतं. मग तुम्ही वडिलांवर पण हे केली, म्हणजे मी एकटी कुठे कुठे लढणार. She is not a drug mafia, she is not a terrorist, she is not a murderer, she is not an NDPS offender. You just complete your investigation. The Supreme Court judgment. And already Supreme Court mentioned that she has lost everything. She will not get any job anywhere. So please complete your investigation and already emphasize that this is an oral observation of Supreme Court and give her anticipatory bail. म्हणजे एवढं जजमेंट सुप्रीम कोर्टानं अत्यंत व्यवस्थितरित्या ज्यांच्याबद्दल दिलं, अर्थातच ही ऑलरेडी गेस दॅट पूजा खेडकर. इव्हन सो शी इज बीइंग अक्यूज्ड of cheating in civil service examination and also embezzling of benefits of OBC and disability quota. पण त्यांचं असं म्हणणं आहे की these are the battle of narratives आणि याविषयी माझी लढण्याची तयारी आहे आणि मी ती लढत राहणार. त्याच पूजा खेडकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण संपूर्ण पूजा खेडकर यांच्याविषयीची A to Z स्टोरी, आत्तापर्यंत ते ज्या परिस्थितीतून त्या गेल्या त्या संपूर्ण परिस्थितीवर आपण अर्थातच या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि त्यांच्याशी ब्रीफली चर्चा देखील करणार आहोत. मॅडम, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मी तुम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे माझी IAS ऑफिसर म्हणून, म्हणजे एक्स IAS ऑफिसर म्हणू का एस्पायरिंग IAS ऑफिसर म्हणून, नेमकं काय म्हणजे मग आपण पुढे हे करायला क्लिअर होईल. माझी की आजी हे अजून ठरायचं आहे. माझा न्यायालयीन लढा सुरू आहे हेही तुम्हाला माहिती आहे. एखाद्याला अक्यूज केलं तर ते अक्युजेशन बरोबरच असेल आणि ते खरंच असेल असं नाहीये, नाही तर त्याच्या तसं जर असतं तर आपली ज्युडिशियल सिस्टीमच नसते. बरोबर. त्याच्यामुळे माझी की आजी हे अजून ठरायचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की मी याच्यात तुमच्या अनेक इंटरव्ह्यूज पण पाहिलेले आहेत आणि म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही ज्या ताकदीनं सांगता, सामर्थ्यानं, की जे माझं आहे, जे सत्य आहे ते तुम्ही मांडायचा प्रयत्न करताय. पण प्रत्येक वेळी मी बघितले की तुम्ही एक असं रिपीटेडली यू आर कम्पेअर टू कसाब, युअर केस यू कम्पेअर टू कसाब. वाय इथे कसाबशी तुम्ही काम कम्पेअर करताय स्वतःला? इथे याच्यासाठी मी कम्पेअर करते कारण ते एक्स्ट्रीम एक्झाम्पल आहे. एक्स्ट्रीम एक्झाम्पल ह्यासाठी कारण टेररिझम जो आहे, इट इज नॉट कन्सिडर्ड अ क्राईम अगेन्स्ट स्टेट, इट इज नॉट कन्सिडर्ड अ क्राईम अगेन्स्ट अ ह्युमन बीइंग, इट इज अ क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी. But already Supreme Court says that he is not a terrorist. Yes. Then? No, but I have compared to him because of the process which we followed to give him the punishment. एवढा मोठा क्राईम असून सुद्धा आपण 26/11 झाला, 27/11 कसाबना हँग नाही केलं. आपण पूर्ण ज्युडिशियल प्रोसेस फॉलो केली. त्यांना इव्हन असं पण आपण मध्ये कोणी त्यांना असॅसिनेट केलं कसाबला किंवा हे असंही आपण काही करू नाही दिलं. पूर्ण जस्टिस प्रोसेस आपण फॉलो केली. दो ही वॉज नॉट इव्हन अन इंडियन सिटीजन. असंही नव्हतं की तो काय भारतीय नागरिक होता. Means you have also want natural justice. Yes, I want the due process of law to be followed. You will wait for that. Yes, I will wait for it. Okay. म्हणजे मी असा भरपूर अलिगेशन्स तुमच्यावर झाले, बरंच काही मीडियातनं आलं, खूप लोकांनी चर्चा केली, बट तुम्ही प्रत्येक वेळी एक स्वतःचा एक असा मुद्दा मांडलात की आय हॅव नेव्हर वॉन्ट एनी सिम्पथी, आय हॅव नेव्हर वॉन्ट एनी पिटी, बट पीपल सेज दॅट यू आर ग्रीडी.
तुम्ही काहीतरी एक असं वापर करताय वेगवेगळ्या आयुधांचा, साधनांचा. IAS ऑफिसर होण्यापूर्वीच तुमच्याकडे इतकी इंटलेक्च्युअलिटी आहे की तुम्ही त्याचा वापर करून बरोबर त्या पदापर्यंत, त्या प्रोसेसपर्यंत जाण्याचा प्रयत्न करताय. वाय शुड पीपल ब्लेम अबाउट दॅट? नाही, मी जसं तुम्हाला म्हटलं की लोकांचे पर्स्पेक्टिव्ह जेव्हा सुरुवातीला मिसइन्फॉर्मेशनमुळे फॉर्म होतात ना, त्याला बदलायला थोडा वेळ लागतो. जेव्हा लोकांसमोर एकच बाजू येते, जेव्हा तीच सारखी बाजू हॅमर केली जाते, तेव्हा ऑब्व्हियसली लोकांचा गैरसमज होणं साहजिक आहे. गोबेल्स नीती असं म्हणायचं तुम्हाला? हिटलरच्या काळातली गोबेल्स हो, नीती. म्हणजे एकच गोष्ट सारखं एम्फेसिस केल्यामुळे, जर तुम्ही बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मीडियामध्ये माझा विषय चालू होता, तेव्हा जी काही निगेटिव्ह न्यूज पॉसिबल आहे ती तिथे राऊंड करत होती. जेव्हा आपण म्हणतो की जर्नलिझम, फॉर एक्झाम्पल मला बोलायचं झालं तर, जर्नलिझमचं काम काय आहे की दोन्ही बाजू मांडणं आणि लोकांना ठरवू देणं की ह्याच्यामध्ये काय आहे. जजमेंटसाठी आपली ज्युडिशियल सिस्टीम बसलेली आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं की मीडिया ट्रायल किंवा मीडियानी जज करणं हे बरोबर नाही. लोकांसमोर दोन्ही बाजू न्यूट्रली मांडल्या गेल्या पाहिजेत. ती गोष्ट माझ्या केसमध्ये मीडियाकडून पण झाली नाही, आणि त्यावेळेस माय सायलेन्स वॉज कन्सिडर्ड ॲज माय गिल्ट. एक्झॅक्टली, तोच तर मुद्दा होता. कारण की जेव्हा जो व्हिक्टिम असतो त्या व्हिक्टिमनी पण पुढे येऊन मांडलं पाहिजे की बाबा मला काही, माझी सिच्युएशन जी होती, मी त्यावेळेस सर्व्हिस मध्ये होते. आय वॉज बाउंड बाय सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स. जर तुम्ही प्रत्येक वेळेस मला विचारत असाल, तुम्ही म्हणजे मीडिया इन जनरल, की तुम्ही ह्याच्या बाबतीत असं झालं का, त्याच्या बाबतीत असं झालं का, ओनली थिंग आय कुड से की नो, आय हॅव नॉट डन एनिथिंग रॉंग. पण त्या प्रोसेस बद्दल बोलण्याची मला सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स मुभा देत नव्हतं. त्याच्यामुळे मी तेव्हाही मीडियामध्ये सांगितलं होतं की मला बोलायचं खूप आहे, पण मी आता बोलू शकत नाही. आणि मी ती प्रोसेस शेवटपर्यंत फॉलो केली की जे काही रूल्स मला ऍप्लिकेबल होते, आय फॉलोड देम. अँड आय डिड नॉट स्पीक दॅट टाइम. इव्हन जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यानंतर लोकांचं असंही म्हणणं आहे की मी 8-9 महिने गायब झाले आणि आता पूर्ण तयारी करून आले. असंही काही नाही. मी कधीच मीडियाला अप्रोच झाले नव्हते, ना तेव्हा झाले होते ना त्याच्यानंतर झाले. कारण ही प्रोसेस सबज्युडिस होती. तेव्हा माझी ऑनरेबल हायकोर्टात, ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये ही प्रोसेस चालू होती. त्यावेळेस त्याच्याबद्दल येऊन पब्लिकली कमेंट करणं मला काही बरोबर वाटलं नाही. त्याच्यामुळे मी ती गोष्ट केली नाही. आता जेव्हा मला ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने पूर्ण केस बघून जेव्हा मला अँटिसिपेटरी बेल दिली, तेव्हा जेव्हा मला मीडियाने अप्रोच केला, तेव्हा मी माझा पर्स्पेक्टिव्ह लोकांसमोर मांडला. बट हे त्यावेळेस जे मला म्हणजे मी जे करू शकत नव्हते त्याच्यामुळे एकतर्फीच बाजू मांडली गेली. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की मी जरी माझी बाजू नाही मांडली तरी मीडिया दोन्ही बाजू मांडेल. की जर मीडिया इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आपण ज्याला म्हणतो, तर मला असं वाटलं होतं की ती बाजू पण समोर येईल. मला करायची काय गरज आहे? जर मी सगळी प्रोसेस फॉलो केली आहे तर जी प्रोसेस फॉलो केली गेली आहे ती सुद्धा लोकांसमोर येईल, मीडिया आणेल. पण ती गोष्ट झाली नाही. अच्छा, म्हणजे मुळातच तुम्हाला मीडियावर असा भरोसा होता की तुमची बाजू मीडिया मांडेल. व्हॉट इज अदर साइड? व्हॉट इज द अदर साइड? बिकॉज जनरली आपण हे बघतो की दॅट इज व्हॉट मीडिया डज. मीडियाला आपण फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी का म्हणतो? की जे आपण काय म्हणतो, विच आर द मायनॉरिटीज और विच आर द विक्टिम्स, ज्यांचा व्हॉइस कोणापर्यंत पोहोचत नाही. सो मीडिया इज कन्सिडर्ड द व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस. तर मला त्यावेळेस असं वाटलं की जर एक बाजू येते तर दुसरी बाजू येईलच ना पुढे. यू मीन यू वर टार्गेटेड? येस, ऑफकोर्स. आणि मी असं म्हणण्याचे खूप रिझन्स आहेत त्याच्या मागे. बिकॉज हे एक जे छोट्या गोष्टीवरून चालू झालं, इट ब्लू अप बियॉन्ड प्रपोर्शन्स. पहिली गोष्ट तर जे त्यांनी मुद्दे मांडले, जो रिपोर्ट लीक झाला, की जो कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट पाठवला गेला होता तो कॉन्फिडेन्शियल पाहिजे होता. जर तुमच्या ऑफिसमधून, तुमच्या अंडर पूर्ण कलेक्टोरेट असताना तुमच्या ऑफिसमधून ही गोष्ट मीडियाला लीक होतीये, तर ह्याच्यात तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. मी त्याच्या आधी माझं कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट माननीय CS मॅडमना पाठवला होता. त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली गेली नाही, बिकॉज आय डिडंट लीक इट टू द मीडिया. माझा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मी चीफ सेक्रेटरी मॅडमना खूप आधी पाठवलेला आहे. मी त्याच्यामध्ये मला जे काही पुणे कलेक्टर ऑफिसमध्ये त्रास होत होता, जे काय माझी हॅरॅसमेंट होती, ती मी पूर्ण डिटेलमध्ये मेन्शन करून त्यांना तो मेल पाठवला होता, त्यांना पत्र पाठवलं होतं.
बट म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं मॅल इंटेन्शन दिसतं ना. जर तुम्हाला ठीक आहे माझे चुका झाल्या असं तुम्हाला वाटतं, तुम्हाला म्हणजे एखाद्याला वाटतं, तर त्यांनी ड्यू प्रोसेस फॉलो करावी. लेट द इन्व्हेस्टिगेशन हॅपन, लेट द एन्क्वायरी हॅपन. तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे मी कशाचा मिसयूज केला, तर तुम्ही त्याचं एन्क्वायरी करू द्या. तिकडून जर आलं की नाही गव्हर्नमेंट इफ द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सेज दॅट दिस हॅज हॅपन्ड, हे खरंच झालेलं आहे, त्याच्यावर एन्क्वायरी होईल ना. बट असं त्याला काय म्हणतो आपण, एखादा गोष्ट एक्सप्लॉइट करून ते मुद्दाम मीडियामध्ये टाकून, इव्हन त्याच्या त्या रिपोर्टमध्ये PH पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीला सर्कल केलं गेलं, ओबीसीला इफ युअर इंटेन्शन वॉज क्लिअर, इफ इट वॉज ओनली अबाउट दॅट which you feel ki I asked for a cabin or I asked for a vehicle or whatever, it should have been limited to that. जर तुम्हाला टार्गेट नव्हतं करायचं तर मग ह्या बाकीच्या गोष्टी तुम्ही काय केल्या. सो ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर माझ्या पूर्ण फॅमिलीला टार्गेट केलं गेलं. माझ्या आईंची जी केस होती 2 वर्षापूर्वीची केस होती, ती त्यावेळेस काढली गेली. माझ्या वडिलांचा काही संबंध नसताना त्यांच्यावर FIR केली गेली. एवढंच काय, माझे काका मी BJP साठी 25 वर्ष काम केलं, त्यांचं पद काढून घेण्यात आलं. म्हणजे हे एवढं करायची जर समजा मी चूक केली आहे ना, तर तुम्ही माझ्यावर एन्क्वायरी लावा, एन्क्वायरीचं पूर्ण होऊ द्या. ठीक आहे त्याच्यामध्ये आलं की नाही मी गिल्टी, मग तुम्ही कारवाई करा ना. UPSCनी 17 तारखेला मला शो कॉज नोटीस दिली, एक्झाम फॉर एक्सिडिंग द नंबर ऑफ अटेम्प्ट, आणि मला 7 डेजचा पिरियड दिला की तुमचं एक्सप्लेनेशन काय आहे ते तुम्ही प्रोव्हाइड करा. आणि 18 तारखेला त्यांनी माझ्यावर FIR दाखल. नेक्स्ट डे तुम्ही शो कॉज नोटीसचा पिरियड कंप्लीट होईपर्यंत पण थांबू शकत नाही, अशी कोणती घाई होती. आपण एक्सपेक्ट करतो की, मी तेच म्हणते की बेसिक नॅचरल जस्टिस द्या ना तुम्ही मला. तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्या, तुम्हाला नाही पटलं, तुम्हाला हवं ते रूल्सच्या अंडर कारवाई करा ना, मी तयार आहे ना त्याच्यासाठी. पण दुसऱ्या दिवशी FIR करायचं आणि मग म्हणायचं तुम्ही हिअरिंगला या, पॉसिबल आहे का. म्हणजे तुम्ही माझ्यावर एकाच वेळी सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही प्रोसिडिंग चालू करायच्या, आणि मग तुम्ही काय हे करायचं की तुम्ही सिव्हिल प्रोसिडिंगला आला नाही. म्हणजे इट इज लाईक की तोंड दाबून बुक्क्यांचा मार, की तुम्ही मला इकडून लिमिट करायचं आणि मग म्हणायचं नाही तुम्ही ह्या हिअरिंगला आहे. कसं शक्य आहे. मी एक सिंगल पर्सन आहे. मी आधी जर माझ्यावर क्रिमिनल केस झालीये तर मी माझी लीगल रेमेडी शोधणार त्याच्याबद्दल, का मी तुमच्या हिअरिंगला येऊ शकणार. पॉसिबलच नाही. एकाच वेळेस एक हिअरिंग पुण्यामध्ये, एक हिअरिंग दिल्लीमध्ये, माझ्यावर केस तुम्ही दिल्लीत फाईल केली गेली, मी इकडे पुण्यामध्ये, मला ते सगळं घेऊन तिकडे. म्हणजे फिजिकली जर तुम्ही बघितलं तर त्यावेळेस जे काय चाललं होतं, वरून आईंना अरेस्ट केली ते पण बघायचं होतं, मग तुम्ही वडिलांवर पण हे केली. म्हणजे मी एकटी कुठे कुठे लढणार. म्हणजे अशी परिस्थिती आणली की मला बऱ्याच गोष्टी सोडून द्यायला लागल्या की ठीक आहे मी आता इथे नाही करू शकत. जसं सिव्हिल प्रोसिडिंग होते, आय हॅड टू टेक अ बॅकफूट देअर, कारण तुम्ही जर माझ्यावर क्रिमिनल केस केली तर पहिलं मला अँटिसिपेटरी बेल घ्यावी लागेल. आणि ते जे तिथून जे सुरू झालं अँटिसिपेटरी बेल, 18 जुलै पासून जे सुरू झालं ते आता 21 मेला मला अँटिसिपेटरी बेल मिळाली. त्याच्यामुळे मला इकडे माझ्या पोस्ट साठी लढण्याचा, किंवा मी चुकी काही केलेली नाहीये, सो माझ्या जॉब साठी लढण्याची मला संधीच नाही मिळाली. बरोबर. एक साधारण 10 महिने याच्यातच गेले, अँटिसिपेटरी मिळवण्यातच गेले. एक्झॅक्टली. जसं तुम्ही बघाशी आपण काढलं ते एक्सिडिंग नंबर ऑफ अटेम्प्ट्स म्हणून, आणि त्यामध्ये तो तुमच्यावर ॲलिगेशन केलं गेलं की तुम्ही 12 एक्झाम दिल्या आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी नावं बदलली गेली. मग स्वतःचं 9 वेळा किंवा 3 वेळा आणखी वेगळं नाव, वडिलांची 4 वेळा नाव बदलली, आईची 3 नावं. तर मला असं म्हणायचं याच्यात 2 नावं तर कॉमन होती. म्हणजे 2 नावं म्हणजे तुमचं इनिशियल आणि तुमचं सरनेम. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की पूजा आणि खेडकर हे तर कॉमनच आहे. 2014ला गॅझेट नोटिफिकेशन आलं होतं, त्यावेळी आपण आईचं नाव लावू शकतो म्हणून तुम्ही आईचं नाव ऍड करायला लावलं. UPSCने तुम्हाला पहिले नकार दिला, नंतर होकार दिला, तुम्ही नंतर ते लिगली केलं आणि आईचं पण नाव लागलं. मग मला हेच म्हणायचंय, जर पूजा आणि खेडकर ही 2 नावं जर कॉमन आहेत आणि वडिलांचं नाव दिलीप असो किंवा दिलीपराव असो, ही दोन्ही नावं राव जोडलं काय आणि नुसतं दिलीप ठेवलं काय, वडील तेच आहेत. पण इथे जी नावं बदलली गेली त्या नावं बदलण्यावर आक्षेप आहे असं तुम्हाला वाटतंय? तर मला तसं वाटत नाही. मला असं वाटतंय एकच महिला जी 9 अटेम्प्ट्स, म्हणजे थोडक्यात एकच महिला कॅन्डिडेट आपण 9 अटेम्प्ट्स देऊ शकतो, ती 12 अटेम्प्ट्स कशा दिल्या गेल्या, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, एवढी नावं बदलून देण्याची गरज काय होती? एकच नाव होतं ते देऊ शकले असते असं मला वाटतं. म्हणजे दिस इज माय ऑब्झर्वेशन. आता तुमचं तुम्ही सांगा.
पहिलं तर मी अटेम्प्ट एक्सीड केले आणि मी 12 अटेम्प्ट दिले आणि मी लिमिट एक्सीड केली असं बिलकुलही नाहीये. माझ्या केसमध्ये थोडासा फरक आहे. तोच म्हणजे आय एक्सप्लेन दॅट टू यू इन डिटेल. थोडं सांगते की रिझर्वेशन मध्ये 2 टाइप्स आहेत. लोकांना रिपिटेटिव्हही वाटत असेल बट दॅट इज व्हॉट माय केस इज बेस्ड. हॉरिझॉन्टल आणि हे मी नाही म्हणत आहे, हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने आणि गव्हर्नमेंटनी पण सांगितलेलं आहे. तर माझ्या केसमध्ये असं झालं की जेव्हा मी एक्झाम द्यायला सुरुवात केली त्यावेळेस आय वॉज नॉट अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी. माझ्यामध्ये डिसेबिलिटी होते पण डिसएबिलिटीचं तुम्हाला एलिजिबल असायला तुम्हाला मिनिमम 40% ची डिसेबिलिटी लागते, विच इज कॉल्ड एज बेंचमार्क डिसेबिलिटी. So though my disability was from my childhood, it was never a benchmark disability. 2018 मध्ये माझी विजन खूप डिटिरियोरेट झाली आणि मला बेंचमार्क डिसेबिलिटी मध्ये मी एलिजिबल झाले 2018. मग त्याच्या आधीच्या ज्या एक्झाम दिलेल्या आहेत त्या तुम्ही डिसेबिलिटीच्या माध्यमातून किंवा बहुविकलांग ह्याच्यातून दिलेल्या नाही देऊ शकत नाही ना, जर मी नव्हतेच. प्रश्नच नाही. मग तुम्ही त्यावेळी दिल्या ते ओबीसीच्या ह्याच्यातून. हो बरोबर ना, नॉर्मल कॅन्डिडेट म्हणून दिल्या. हा जेव्हा आणि 2018 मध्ये जेव्हा तुम्ही जरी तसं काउंट केलं तरी माझे 5 अटेम्प्ट बाकी होते ओबीसीचे. जर मला ओबीसीचे 5 अटेम्प्ट बाकी होते, हेच करायचं होतं मला तर मी 9 अटेम्प्ट होईपर्यंत थांबले असते ना. जर मला गैरफायदा घ्यायचा असता, म्हटलं की आय मिसयूज्ड द रिझर्वेशन, तर आय शुड हॅव, मग मला अजून मिळाले असते ना, 9 + 9 18 मिळाले असते ना. जर मला तेच करायचं होतं पण तसं नव्हतं. जेव्हा मी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी लिहिले, युपीएससीच्या स्वतःच्याच नोटिफिकेशन मध्ये त्यांचा एक क्लॉज आहे की इंग्लिशमध्ये तो क्लॉज आहे, तो असा आहे की ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द एक्झामिनेशन इन केस अ कॅन्डिडेट अनफॉर्च्युनेटली becomes a person with benchmark disability, he or she is eligible to withdraw the benefits of person with benchmark disability. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मेरिट जे आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीचं हे कॉमन लागतं. म्हणजे जे कॅटेगरी आहे त्याच्यात एकच मेरिट लिस्ट असतं. असं नाही की ओबीसीचं वेगळं मेरिट लिस्ट, एससीचं वेगळं मेरिट लिस्ट, एससीचं वेगळं, जनरलचं वेगळं, असं नाही. अख्ख्या पीडब्ल्यूबीडी एकच मेरिट लिस्ट लागतं. त्या मेरिट लिस्ट मध्ये मी पहिली होती, फर्स्ट होता तुम्ही. फर्स्ट होते. त्याच्यामुळे मला फर्स्ट असेल तर तो तुमचं सिलेक्शन त्यावेळेला. सो मी त्या कॅटेगरीमध्ये, माझ्या कॅटेगरीमध्ये मी फर्स्ट होते, त्याच्यामुळे मला आय एस अलोकेट केलं गेलं. त्याच्यामध्ये ओबीसीचा पण मिसयूज करायचा काहीच प्रश्न नाही, कारण मी जेव्हा मी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी होते तेव्हा ओबीसीचा काहीही संबंध राहत नाही. मी एससी एसटी जरी असते तरी त्याचा काही संबंध नव्हता, बिकॉज इट इज अ होमोजिनियस कॅटेगरी. त्याच्यामध्ये मी ओबीसीचा मिसयूज करण्याचा पण प्रश्न येत नाही, कारण माझं सिलेक्शनच ओबीसी मधून नाही. माझं सिलेक्शन पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी मधून, कास्ट रिझर्वेशन मधून नाहीये, हॉरिझॉन्टल मधून नाहीये, व्हर्टिकल मधून आहे. व्हर्टिकल मधून नाहीये, हॉरिझॉन्टल मधून आहे. हो, त्याच्यामुळे हे ओबीसी मिसयूज केलं. मी ओबीसी जर युजच केलेलं नाहीये तर मिसयूज करायचा प्रश्नच येत नाही. पण हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही ही गोष्ट, की माझं जे सिलेक्शन आहे ते पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी मधून आहे. आणि ती बेंचमार्क डिसेबिलिटी लोकांना वाटतं ही अचानक तिने कशी काय घेतली, कारण त्याचे रूलच असे सांगतात तुम्हाला 35% डिसेबिलिटी असली ना तरीही तुम्हाला रिझर्वेशन घेता येत नाही जोपर्यंत तुमची 40% वरून. सो द बेंचमार्क इज 40%. जोपर्यंत तुमचं 40% होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते रिझर्वेशन घेता येत नाही. दुसरं झालं, नाव बदलून जर मला करायचं होतं मग मी 2018 मध्येच नाव बदलून केलं असतं. आणि जर मला नाव बदलूनच हे करायचं होतं तर इफ एव्हरीबडी सेज की नाही का मी खूप इंटेलिजंटली ते केलं, तर मग मी पूजाचं पल्लवी केलं असतं, शहनाज हुसेन केलं असतं. वाय डिड आय कीप इट पूजा खेडकर? आताच एक न्यूज आली आहे, युपीएससीने आता आपली वेबसाईटच बदलली आहे. कदाचित तुमच्या प्रकरणाचा त्यांनी बेंचमार्क सेट केला की नाही मला माहित नाही, ते नावाप्रमाणे त्यांनी असं म्हटलंय की आता परीक्षा दिल्याचा हा सगळा जो प्रकार आहे, जास्त वेळा परीक्षा दिल्याचा प्रकार लक्षात आला आणि युपीएससीनं आता उमेदवारांना नव्या पोर्टलवरूनच अर्ज करायला सांगितलेला आहे. नाही, ऍक्च्युली जो वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणून त्यांचं जे आलं होतं ना युपीएससीचं, ते 2023लाच आलेलं आहे. हे काही नवीन नाहीये. म्हणजे मी जेव्हा 2023च्या परीक्षेचा फॉर्म भरला होता तेव्हा तो तसाच होता. मी 2023ला मला परीक्षा म्हणजे द्यायची गरज नाही पडली, कारण 22 मध्ये मी आय एस झाले. पण फॉर्म आधी येतो आणि तुमचा रिझल्ट नंतर येतो. सो मी फॉर्म भरला होता 2023च्या परीक्षेचा, तेव्हाच ऑलरेडी त्यांनी वन टाइम रजिस्ट्रेशन सुरू केलं होतं.
त्यामुळे मला नाही वाटत की हे काही नवीन आहे की ज्याच्यामधून नवीन पोर्टल. म्हणजे जे नावाचं जे आपण म्हणतोय, जे तुम्ही आलटून पालटून आई वडिलांची नावे वगैरे, तर त्याला काही अर्थ नाहीये तसा, असं तुम्हाला म्हणायचं. कारण जोपर्यंत मला युपीएससीची परमिशन नाही मिळाली, युपीएससीच्या फॉर्म मध्ये एक स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन आहे, नेम ऍज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. तुम्ही नेमच्या खाली, इव्हन तुम्ही जर फॉर्म बघायला गेला तर जो कॉलम आहे जिथे नेम आहे त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये लिहिलेले नेम ऍज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. म्हणजे त्यावेळी जेव्हा कोणी नोंदला असेल, कसं नाव झालं असेल, म्हणजे समजा एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि तिचं नाव चेंज झालं तर तिला तेही वापरता येत नाही, तिला तेच वापरावं लागतं जे तिच्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. त्याच्यामुळे इव्हन जरी मी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी मधून भरला तरी माझं जुनंच नाव होतं, कारण त्यांनी मला परमिट केलं नव्हतं माझं गॅझेटवालं नाव वापरायला. आणि समजा मी वापरलं असतं तर परत तेच झालं असतं की तुम्ही न विचारता वापरलं, तुम्ही हे केलं ते केलं. मीन्स दॅट वन थिंग कुड हॅव लेड टू अ लॉट ऑफ थिंग्स. त्याच्यामुळे जोपर्यंत मला युपीएससीची परमिशन नाही मिळाली तोपर्यंत मी माझ्या आईचं नाव लावलेलं नाव मी काही लिहिलं नाही. 17 मार्च 2023 ला, आता मला डेट्स पण पाठ झाल्यात, 17 मार्च 2023 ला मला 2021 ला मला युपीएससी कडून मेल आला की यू कॅन यूज युअर लीगल नेम ऍज इन द गॅझेट नोटिफिकेशन. त्याच्यानंतर आय वॉज सो रिलीव्ड टू बी ऑनेस्ट, बिकॉज मला तेव्हा पण असं वाटत होतं की माझ्या आईला म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये एवढं लकी कन्सिडर करतात. मला असं वाटत होतं की इफ आय यूज दॅट नेम माझं सिलेक्शन होईल, एक थोडं हे होत. आणि नेमकं तसंच झालं. द मोमेंट आय यूज माय मदर्स नेम in my name or my original name, I got selected in that year. म्हणजे 2021 मध्ये सुद्धा माझा रँक आहे. त्या वर्षी मला IRS IIT अलोकेट होणार होतं. सो दॅट वॉज 679. हो 679 रँक. सो त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी मला परमिशन दिली तेव्हाच मी ते मी नाव लावलं. प्लस मी तुम्हाला सांगते 2019, 2021 आणि 2022 ह्या तिन्ही एक्झामच्या वेळेस हे नावांमध्ये जे व्हेरिएशन होतं आपल्यासाठी नॉर्मल आहे, दिलीप आणि दिलीप राव. पण नॉर्थ मध्ये त्यांना असं वाटतं की दिलीप राव हे वेगळे आणि दिलीप हे वेगळे, बिकॉज कल्चरल डिफरन्सेस आहेत ते लक्षात येत नाही की इट इज जस्ट अ टायटल नेम, म्हणजे त्याला काही अर्थ नाही. तर त्यांनी मला ऍफिडेव्हिट्स मागितले होते त्यासाठी युपीएससीने, आणि मी तिन्ही वेळेस ऍफिडेव्हिट सबमिट केलेत. की त्याच्यामध्ये मी माझ्या नावाचं सुद्धा ऍफिडेव्हिट सबमिट केलेलं आहे की पूजा मनोरमा दिलीप खेडकर and खेडकर Pooja Dilip Rao are one and the same person. Similarly, Dilip and Dilip Rao are also one and the same person. Similarly, Manorama Khedkar and Manorama Budhwant are also the same person, because तिचं लग्नाआधीचं नाव मनोरमा बुधवंत आहे आणि लग्नानंतरचं नाव मनोरमा खेडकर. सो तेही मी त्यांना एक्सप्लेनेशन ऍफिडेव्हिट थ्रू दिलेलं. त्यामुळे युपीएससी ला माहिती नव्हतं आणि मी अटेम्प्ट वाढवून घेण्यासाठी नाव बदललं, हे खूपच फार फेच्ड आणि काय आपण म्हणतो कॉन्स्पिरसी थिअरी मध्ये जे बिलीव्ह करतात त्यांच्यासाठी ते बरोबर वाटतं, पण तसं अजिबात नाही. बर, एक जो मुद्दा आता म्हणजे उदाहरणार्थ ओबीसी आणि मग नंतर मग पीएच नंतर मग तुम्ही थेट त्या पीडब्ल्यूबीडी मधूनच तुम्ही एक्झाम दिल्यात. तर मग नॉन क्रिमिलियर जे काही सर्टिफिकेट आहे त्याबद्दल पण चर्चा झाली आणि तुम्ही त्याचा म्हणजे एम्बेलिजिंग ऑफ बेनिफिट्स ऑफ ओबीसी अँड डिसेबिलिटी कोटा वगैरे बरंच काही चर्चा झाली. ऍक्च्युली नॉन क्रिमिलियर जे काही सर्टिफिकेट आहे त्याची प्रोसेस जी आहे, म्हणजे मी परवा ते वाचलं की युपीएससीच्या नॉर्म्स आणि रूल रेग्युलेशन्स मध्ये तेव्हा त्यांनी असं म्हटलं की मुळात इथे कॅन्डिडेटची पोझिशन, पोस्ट, इन्कम, प्रॉपर्टी याचा काही संबंध येत नाही. थेट येतो तो गार्डियनशी, म्हणजे पालक. ते पण त्यांचं पण एक वैशिष्ट्य वेगळंच आहे. ऍग्रिकल्चर नाही, त्यांचा इन्कम नाही, सॅलरीचा नाही, त्यांचं काही शेअर होल्डर्स असेल किंवा आणखी काय बाकीचं. तर मग असं काय एलिगेशन केलं गेलं की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे त्याचा मिसयूज झाला आणि किंवा तुम्ही घेतलं आणि त्या माध्यमातून तुम्ही म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी तर 40 कोटी, नुकतीच लोकसभा आणि त्या काळात त्यांची ती प्रॉपर्टी इलेक्शन कमिशननं विवरण दिलं होतं त्याचं, इकडे तुमच्याही नावावर प्रॉपर्टी होती. सो हे असं एक ज्याला आपण फेक न्यूज किंवा एक असं तयार केलं गेलं असं. म्हणूनच मी जे तुम्ही मला म्हणालात ना की आय हॅव सेड इन मेनी इंटरव्ह्यूज, दिस इज अ बॅटल ऑफ नरेटिव्स, इट इज नॉट अ बॅटल ऑफ राईट ऑर रॉंग. कारण जर हे खरं आणि खोट्याची, हे मला अन्यायाची चीड आणि सत्याची चाड आहे आणि ती प्रत्येकाला असते, मला असं वाटतं. आपण जसं म्हणतो की मेन आर क्रुएल बट मॅन इज काइंड. सो सिमिलरली की प्रत्येकाला ते असतं मनामध्ये कुठेतरी. तसंच मला म्हणजे
ते जे तुम्ही बोलताय की ह्याचा मिसयूज केला आणि असं केलं, हे अजिबात नाही. त्यावेळेस इतकी मिसइन्फॉर्मेशन लोकांपर्यंत गेली, की इतकी हॅमर केली गेली की लोकांना चिड झाली. माझं नाव ऐकलं की त्यांना चिड यायची की हिनी असं केलं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हे जे रूल्स आहेत ना, हे सर्वसाधारण लोकांना माहिती नाही. मग हे जर रूल माहित असते तर कदाचित तशी बातमी आली नसती. आणि दुसरी गोष्ट, युपीएससीने त्यांच्या FIR मध्ये किंवा DOPTने किंवा कुठल्याही ऑफिशियल एजन्सीने असं म्हटलेलं नाहीये की मी चुकीचं नॉन क्रिमिलियर सबमिट केलंय किंवा मी फेक PH सर्टिफिकेट सबमिट केलंय किंवा मी फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट सबमिट केलेत, असं FIR मध्ये सुद्धा नाही. हे मीडियानीच किंवा बाकीच्या त्यावेळेस जे काही लोक बोलत होते त्यांनीच ते कुठून तरी आणून ते जोडलेले. बरोबर बरोबर. म्हणजे थोडक्यात मला उदाहरणार्थ एखादा IAS ऑफिसर आहे आणि त्याला वाटलं की एक्झाम द्यायची आहे. IPS ऑफिसर देतात exam. IAS ला तर अलाउड नाहीये, पण IPS ला समजा द्यायचं तर तो साहजिकच त्याची पेस केला आणि ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. तेव्हा तुम्ही थोडीच कन्सिडर करणार आहे. सो हा रूल जर माहित असता कदाचित किंवा लोकांपर्यंत त्याचं ज्ञान पोहोचलं असतं तर कदाचित हे एलिगेशन झालं नसतं. त्यामुळे जो मुद्दा ओबीसीचा होता, जो मुद्दा नॉन क्रिमिनलचा होता आणि जो मुद्दा 12th अटेम्प्ट जे झाल्या, हे सगळं मिसयूज म्हणजे जी युजच केलं नाही त्याचा मिसयूज झालाच कसा, हा प्रश्न आता कदाचित आपण म्हणतो ना, कसं आहे माहिती का, तळ्यात दगड टाकला किंवा पाण्यात तर ते एकदम असं लहरी लाटा येतात, वेव्स येतात, पण त्यात आपलं नाणं पडलेलं आहे आणि आता ते त्यावेळी सापडत नाही. आपण एकदम त्या अँगरमध्ये असतं, सगळं शांत होतं, संत होतं, त्यात थेट नाणं दिसतं. आत्ताची परिस्थिती तुमच्या बाबतीत कदाचित तशी आहे की आता तुमच्या बाबतीत विचार करणाऱ्या लोकांनी सुद्धा कदाचित तीच परिस्थिती अनुभवलेली असेल की अरे यार आपण वेगळंच विचार करतो. आणि आता जेव्हा तुमचे इंटरव्ह्यूज लोक ऐकायला लागलेत तेव्हा दे ऑलरेडी नोज व्हॉट इज द सेकंड ऑर अदर साइड. त्यांना तर कळायला लागलं की ही दुसरी बाजू अशी होती. सो ही दुसरी बाजू तुम्ही मांडलीत म्हणून लोकांसमोर आली आहे. हीच कदाचित बाजू जर तुम्ही मांडायला पुढे आलाच नसतात आतापर्यंत, कदाचित तसंच वादळ निर्माण झालं असतं. आज तुम्हाला अँटिसिपेटरी बेल मिळाला, ही जी बातमी आहे या बातमीने कितीतरी लोक आनंदित झाली नसतीलही कदाचित, पण तो तुमचा लढा आहे. त्या लढ्याची म्हणजे मी जर पहिला आलोय तर त्याचा पहिला पेढा मी खायला पाहिजे, पण आपण नेहमी उलट करतो. परीक्षेत पास होतो आपण, पहिला नंबर आणतो आपला आणि पेढे वाटतो जगाला. जसं तुम्ही म्हणालात की मेन आर क्रुएल बट मॅन इज काइंड, तसाच हा प्रकार आहे. कारण की त्या मेन मध्ये पण मॅनच दडलेला आहे. सो सिंग्युलर पिल्युअर हा विषय इथे नाहीच आहे. मुद्दा हाच आहे, तुमचा बॅटल, तुमची लढाई, आणि त्या लढाईत जो तुम्हाला सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं त्याच्यावर तरी किमान डोळे उघडायला पाहिजेत की आपण जेव्हा एखादीच बाजू मांडतो आणि दुसरी बाजू पूर्णपणे लपून ठेवतो त्यावेळी त्या व्यक्तीला काय त्रास होतो. आणि आज तो त्रास तुम्ही जर सहन केलात गेली 10 महिन्यांमध्ये अँटिसिपेटरी मिळवण्यासाठी, आज तोच तुम्ही जगासमोर मांडलात. तेव्हा कुठे जसं मी मगाशी म्हणालो की पाणी संत झालं आणि आता ते नाणं दिसायला लागलं. आता एक छोटासा ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर आपण निश्चितच पुन्हा एकदा बोलणार आहोत पूजा खेडकर यांच्याशी. पाहता टॉप न्यूज मराठी. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 9223002070 किंवा 9223002071. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण अर्थातच मगाचपासून संवाद साधतोय त्या पूजा खेडकर मॅडम यांच्याशी. आणि आता मी काही म्हणजे आपण त्यांच्यावर जे काही एलिगेशन्स आहेत ते त्याचीच उत्तरं ते स्वतः देत आहेत आणि त्यातनंच कळतंय की नेमकं त्यांच्यावर केलेले एलिगेशन्स कसे मॅनिप्युलेट केले गेले किंवा कसे म्हणजे चुकीच्या अर्थानं आतापर्यंत ते इम्प्रेस केले गेले. पण आता खरं म्हणजे विस्कटलेली घडी त्यात स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तुमच्या समोर मागासपासून ते करत आहेत देखील. पूजा मॅडम, आणखी एक तुमच्याबद्दलचं एक एलिगेशन आहे, तो म्हणजे ज्याला आपण व्हिज्युअल एम्पेअरमेंट म्हणू आपण, की दृष्टीदोष. आता बघा, मी चष्मा घातलाय, तुम्ही चष्मा घातलाय, माझा नंबर वेगळा आहे, तुमचा नंबर वेगळा आहे. म्हणजे माझा नंबर अगदी म्हणजे मला असं बऱ्यापैकी दिसतंय, पण तुम्हाला जो दृष्टीदोष आहे किंवा जो तुम्ही मुद्दा मांडलेला आहे त्यामध्ये अगदी -12 तुमच्या इथपर्यंत नंबर तो एवढा नंबर आहे. तर ऑब्व्हियसली त्याच्याने तुम्हाला त्रास होत असणार, दिसत नसेल वगैरे, की आत्ताच लाईटच्या बद्दलच तुम्ही म्हणाल बाबा ऑन लाईट डे नाही तर मला त्रास होईल. मी याच्यावरच क्लिअर झालं. तरी देखील तुम्ही त्याचं सर्टिफिकेट सादर केलं आणि त्याच्यावरनं बराचसा गोंधळ झाला वगैरे. हे काय म्हणजे नेमकं काय सांगायचं काय होतं?
ऍक्च्युली लोकांना असं वाटतं की मी कुठून तरी जाऊन एक सर्टिफिकेट घेऊन आले, ते सर्टिफिकेट युपीएससी ला सबमिट केलं, मेडिकलला वगैरे काही गेले नाही, आणि त्या बोगस सर्टिफिकेटच्या बेसिसवर, कोट अँड कोट त्या बोगस सर्टिफिकेटच्या बेसिसवर युपीएससी सारख्या एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये आयएस पण बनले. हा लोकांचा गैरसमज झालाय. पण पहिली गोष्ट तर मी कुठलं सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं ह्याच्याशी युपीएससीला डीओपीटीला काही घेणं देणंच नाही. बिकॉज त्यांचा एक क्लॉज आहे युपीएससी रूल्स मध्ये, युपीएससी नोटिफिकेशन मध्ये आहे, प्लस सीएससी रूल्स मध्ये आहे की एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगते की अ कॅन्डिडेट माइट बी इन पोझेशन ऑफ अ सर्टिफिकेट, a medical certificate for his disability, his or her disability, issued by a district authority. However, the candidate will have to undergo the due process and complete examination to be done by the authority or the board which is established by UPSC DOPT. Their eligibility will not be based on the documents they have produced. सो माझ्या डॉक्युमेंटचा आणि माझ्या आयएसच्या सिलेक्शनचा काही संबंध नाहीये. तर ते डॉक्युमेंट बोगस नव्हते. कुठल्याही, जसं मी तुम्हाला सांगितलं, FIR मध्ये किंवा कुठेही युपीएससीने, डीओपीटीने, गव्हर्नमेंटने हे म्हटलेलं नाही की मी बोगस डॉक्युमेंट सबमिट केलेले, कारण ते डॉक्युमेंट बोगस नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या पुढे जाऊन माझं तिन्ही एक्झामला, म्हणजे 2019, 2021 आणि 2022 तिन्ही वेळेस माझं डिसेबिलिटी ची एक्झामिनेशन झालेली आहे. इवन जेव्हा 2022 मध्ये माझं आयएस मध्ये सिलेक्शन झालं, त्या वर्षी 1 महिन्याच्या वर 821 रँक होतं तेव्हा. हा 821, पण 1 महिन्याच्या वर माझं फिजिक्स म्हणजे डिसेबिलिटीचं एक्झामिनेशन चालू होतं. माझं एक्झामिनेशन सफदरजंग मध्ये पण झालं डिसेबिलिटीचं, एम्स मध्ये पण झालं, आणि तुम्हाला सांगते की मोर दॅन 12 to 15 डॉक्टर्सचा बोर्ड होता. असं नाही की एक डॉक्टरकडे गेले, तुम्ही चेक करा म्हटलं, एक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कडे गेले झालं, असं नाहीये. प्रत्येक, इव्हन ऑप्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सुपर स्पेशालिटीज असतात. विट्रोरेटायनल सर्जननी चेक केलं, न्यूरो सर्जननी चेक केलं, म्हणजे न्यूरो ऑप्थॅल्मो सर्जननी चेक केलं. ऑल दोज टेस्ट वर डन अँड ऑल दॅट वेंट ऑन फॉर ओव्हर अ मंथ. आणि त्याच्यानंतर एम्सनी मला मल्टिपल डिसेबिलिटीज विथ 47% डिसेबिलिटी असं सर्टिफिकेशन, 40च्या अबव लागते असं तुम्ही म्हणाला. हो, सो 47% डिसेबिलिटीचं मला एम्स कडून सर्टिफिकेशन. बरं, त्यांचं असं आहे सिस्टम की जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनला जाता ना, तेव्हा तुम्हाला हेही माहित नसतं तुम्ही कुठे जाणार आहे, कुठल्या डॉक्टरकडे जाणार आहे, त्यांची नावं, त्यांचं बोर्ड, तुम्हाला कुठे नेणार आहेत, किती दिवस टेस्ट करणार आहे, काही माहिती नसतं. इनफॅक्ट रिपोर्ट सुद्धा तुम्हाला देत नाही. म्हणजे समजा माझं एक्झामिनेशन केलं, त्या एक्झामिनेशन मध्ये काय फाइंडिंग झाले हे सुद्धा मला माहित नसतं. ते डायरेक्ट तो रिपोर्ट मेडिकल सुपरिटेंडेंट थ्रू एम्सच्या तो डायरेक्ट डीओपीटीला जातो. हा काही जेनेटिक आहे असं? ऍक्च्युली 2-3 गोष्टी आहेत. जेनेटिक पण ह्याच्यात कंपोनंट आहे, माझ्या वडिलांना पण आहे, माझ्या आजींना पण आहे. तर ह्याच्यामध्ये इट इज नॉट ओनली अबाउट की हाय मायोपिया आहे, लो विजन पण आहे मला, अँब्लायोपिया आणि लो विजन. आणि झालं कसं माझ्या बाबतीमध्ये, तर थोडा उशिरा लक्षात आलं की एक तुम्हाला त्याच्यामधलं एक इन्सिडेंट सांगते की माझी आई मला नेहमी रागवायची की टीव्ही जवळून बघते, आणि तिला वाटायचं जेनेटिक हिचे डोळे खराब होतील. पण त्यांच्या, माझ्या घरच्यांच्या हे लक्षात नाही आलं की मला दिसत नाही म्हणून मी जवळून टीव्ही बघते. त्यांना असं वाटत होतं जवळून टीव्ही बघितल्यावर हिचे डोळे खराब होतील. आणि मला आठवतंय, मला हे कळतच नव्हतं की मला कमी दिसते म्हणून मी जवळ जाते. जेव्हा नंतर मला अकॅडमिक्स मध्ये प्रॉब्लेम यायला लागला की बोर्डवर लिहिलेलं दिसत नव्हतं, आणि मी पुस्तकं घरी ब्लँक आणायचे. तुम्हाला लहानपणापासून? हा, मला म्हणजे लक्षात आलं 4थी मध्ये, 3री-4थी मध्ये, की मला, कारण तेव्हा बोर्डवरून होमवर्क लिहून आणावं लागतो. सो त्यावेळेस लक्षात आलं की अरे हिला तर तो काही दिसत नाही. सो चष्मा तेव्हापासूनच आहे मला, पण त्यावेळेस -12 नंबर नव्हता माझा, कमी होता, आणि तो वाढत वाढत गेला. विजन माझी डिटिरियोरेट होत गेली, आणि माझी कंडिशन अशी आहे की उद्या जर रेटायनल डिटॅचमेंट किंवा रेटायनामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मी पूर्णपणे ब्लाइंड पण होऊ शकते. सो इट इज नॉट अ सिम्पल कंडिशन की हा फक्त लो विजन आहे आणि काहीतरी आहे छोटा, असं बिलकुल नाहीये.
ऍक्च्युली एक तर ते जेनेटिक असल्यामुळे अशी डायरेक्ट काही रेमेडी नाहीये. देर इज नो एक्झॅक्ट ट्रीटमेंट फॉर एम्ब्लाय. एकदा झाल्यानंतर काहीच करू शकत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की ते उशिरा लक्षात आलं, मे बी थोडं लवकर लक्षात आलं असतं तर मे बी झालं असतं. पण ते उशिरा लक्षात आल्यामुळे मे बी मीन्स आय हॅड इट फ्रॉम बर्थ, सो 8 to 10 वर्ष लक्षातच आलं नाही. मग हे आता वाढू नये यासाठी काय म्हणजे तो आता वाढू नाही असं नाही, बट आय जस्ट हॅव टू टेक केअर ऑफ माय रेटायना की त्याच्यात डिटॅचमेंट वगैरे काही होऊ नये. त्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे काय? ट्रीटमेंट म्हणजे एक्झॅक्ट अशी ट्रीटमेंट नाहीये त्याच्यासाठी. जस्ट यू शुड गेट युअर म्हणजे नाही का विजन जास्त ताण देऊ नये डोळ्यांना. लो लाईट मध्ये रिडिंग न करणं, नियर रिडिंग न करणं, जवळून टीव्ही न पाहणं, जवळून टीव्ही न पाहणं. फोटोफोबिया आहे मला. म्हणजे जर खूप एका खोलीमध्ये एकदम ब्राईट लाईट असेल. तुम्हाला नेमकी कोणकोणते फोबिया आहेत? फोटोफोबिया आहे, क्लॉस्ट्रोफोबिया आहे, काय म्हणजे बरेच फोबिया आहेत तुम्हाला. मला वाटतं क्लॉस्ट्रोफोबिया तुम्हाला पण होईल, तुम्हाला MRIच्या मशीन मध्ये टाकल्यानंतर. ओपन क्लोज मध्ये का? ओपन क्लोज मध्ये खूपच बोर्स असतात त्याच्यामध्ये. क्लोज MRI मशीन मध्ये स्मॉल बोर, वाईड बोर. तर स्मॉल बोरचे जे मशीन्स असतात ते पूर्ण बंद असतात आणि फक्त एक माणूस जाईल एवढाच त्याच्यामध्ये हे असतं. ते पूर्ण बंद असतं. सो तो म्हणजे माझ्या वडिलांना पण आहे. अच्छा. आणि कॉमनली बऱ्याच जणांना तो असतो असा. म्हणजे काही जणांना तर अगदी असे उंच बिल्डिंग वर गेलं आणि खाली वागताना पण त्यांना आपण त्याला असं प्रत्येकाला मेडिकल टर्म देणं गरजेचं नाही, पण जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं तर तुम्हाला ती मेडिकल टर्म द्यावी लागते. नक्की. पण थोडक्यात बंद जागेची भीती वाटणं वगैरे असं एखाद्याला त्रास होऊ शकतो. असं आता इथे स्टुडिओत काय वाटत नाही तसं? एवढा काही बंद नाही. अजून थोडा बंद असतं तर मे बी वाटलं असतं. ओके. नेक्स्ट एक आता थोडस फॅमिलीकडे जाऊया. आणि त्यावेळी तुम्हाला जसा त्रास झाला तसाच आईला, वडिलांना, बऱ्याच जणांना त्रास झाला असं वगैरे. म्हणजे यू मीन यू आर टार्गेटेड ऑल्सो, फॅमिली ऑल्सो. सो आई एकतर मुळातच भालगावच्या त्या माजी सरपंच राहिल्या आणि लोकनियुक्त, म्हणजे त्या काळात त्या स्वतःहून लोकांवर निवडून आल्या. अर्थात लोकसभेला देखील त्यांनी अर्ज देखील भरला होता. अर्थात सरपंच आहे, पुढच्या सगळ्या पॉलिटिकल त्यांचं करिअर त्यांना असं वाटत असेल. आणि अर्थात त्यांचे वडील देखील IAS ऑफिसर होते. तुमचे आजोबा म्हणजे जगन्नाथ बुधवंत आहेत, वडील तुमचे एक्स ऑफिसर आहेत, एक्स IAS ऑफिसर. सो तुमचं घराणं मुळातच एक वेल एज्युकेटेड, पॉलिटिकल कनेक्टेड असं आपण आहे असं धरूयात. पण मग मला असा एक प्रश्न पडलाय. एकतर त्या भालगावच्या सरपंच, तुम्ही इकडे आता पुण्यात सगळं राहतात, मध्ये असंही झालं, वेगळे राहता वगैरे बऱ्याच काही वेगवेगळ्या बातम्या आल्या, पण ते सगळ्याच खोट्या होत्या त्या गोष्टी नंतर लक्षात आल्या. पण पुण्यातल्या जमिनीवरनं जो वाद झाला आणि त्या वादावरनं मग ती 2 वर्षापूर्वीची केस उकरून काढण्यात आली वगैरे. आणि मग आई गेली तिथे, मग काही लोक काट्याधारी वगैरे आले आणि स्वसंरक्षणासाठी आईनं, म्हणजे त्यांनी काही बंदूक उगारली नाही वगैरे तसलं काही केलेलं नाही, फक्त ते होतं त्यांच्या हातामध्ये, वेपन होतं. सो ती जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा तुमच्या या UPSCशी काय संबंध आहे? या म्हणजे त्याचं याची कनेक्शन काय? व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन दिस दोन? म्हणजे वेगवेगळ्या घटना आहेत ना या. एक्झॅक्टली. आणि मला विचारलं गेलं की तुमच्या आई वडिलांनी 2014च्या फॉर्म मध्ये असा उल्लेख केलाय, असं हे केलं. अरे पण माझी एक्झाम 2022ला झाली. त्यांनी त्यांच्या फॉर्म मध्ये समजा त्यांनी काय भरलंय काय नाही ते मला विचारून भरणार आहेत का? आणि दुसरं समजा त्यांनी भरलंय त्याच्याशी माझा काय संबंध आहे? आणि मला तर अशी एक नवीन माहिती मिळाली की मग त्यांना ते लायसन पण मिळालं, ती सगळं रिव्हॉल्वर सगळं मिळालं. ह्या तर बातम्या मीडियामध्ये कधी आलेलं नाही. बॉम्बे हायकोर्टाने इनफॅक्ट ती ऑर्डर स्क्वॉश केली. त्यांचं जे लायसन्स स्क्वॉश केली त्यांनी. त्यांना त्यांचे लायसन्स आणि त्यांची वेपन त्या रिटर्न केल्या. आणि इनफॅक्ट मी तुम्हाला सांगते की हे वेपन जे त्यांनी घेतलेलं नाही, काही रिसेंट घेतलेलं नाही, 90s मध्ये घेतलंय त्यांनी. मग त्यांनी चालवलं कधी अशा? नाही, कधीच नाही. अच्छा, फक्त स्वसंरक्षण. हो, कारण त्यांना स्लम एरियामध्ये काम करायचं. तुम्हाला जर पुण्यामध्ये माहिती असेल तर वडारवाडी जो एरिया आहे 90s मध्ये तो खूप जास्त असा हे होता, अंडर डेव्हलप्ड होता. आणि तिथे मॅडमचं मेडिकल प्रॅक्टिस करायचं आणि तिथे त्यांना बराच त्रास व्हायचा. ते डॉक्टर, त्यामुळे अर्थातच येणं जाणं उशिरा वगैरे होणार. हो. आणि त्यावेळेस 90s मध्ये पुण्यामध्ये एवढं काही हे पण नव्हतं, तेव्हा त्यांना ते लायसन्स मिळालेलं. सो असं नाही की ते आत्ता घेतलंय. त्यावेळेस तर माझा म्हणजे जन्म होऊन मी 2-3 वर्षाची असेल. त्यामुळे त्याचा की असं नाहीये की मी IAS झाले म्हणून त्यांना ते लायसन्स दिलं गेलं म्हणून त्यांनी. मला तेच म्हणून मी असा प्रश्न केला की त्याचा आणि या प्रश्नाशी UPSCशी काही संबंधच
इथे काही मला कळालंच नाही. आणि त्यांनी पण FIR केलेलं आहे माझ्या आईंनी त्यावेळेस, की हे असं असं झालंय, ही लोक माझ्यावर धावून आली. आणि हे जे प्रकरण झालंय हे झालं कुठं हेच मीडियाने बघितलं नाही. हे कुठल्या जमिनीत झालं? ती जमीन माझ्या आईंच्या मालकीची होती. मग जर आईंनी शेतकऱ्यांवर जाऊन जे काय तिने म्हणजे आपण म्हणतो त्यांना बंदूक दाखवली, धाक दाखवला, हा कुठे दाखवला? त्यांच्या जमिनीत का तिच्या जमिनीत? बस इज नॉट लोडिंग अँड पॉइंट आउट. म्हणजे तिने पण जर ती त्यांनी तिच्या तसं काही- जमिनीत आहे तर ती दुसऱ्यांना धाक दाखवायचा काय प्रश्न येतो? ते काय आले तिच्या जमिनीमध्ये? ते कुणी बघितलं आता नाही. त्या केसचं काय? आता ती काय त्याचं काय जसं मी तुम्हाला सांगितलं की लायसन्स तर मिळालं नाही, पण ते लायसन्स एकंदरीत ती जी काही वादाची आहे तो पुण्यातला तो जमिनीचा विषय वगैरे तो विषय आता मिटलेला आहे. हा मिटलेला आहे. म्हणजे त्याच्यावर लिगल जे काही Legal सिव्हिल जे काय प्रोसिडिंग civil चालू process आहे आहे. ती तर चालू आहे, एक्झॅक्टली. बट क्रिमिनल तर नाही. नाही. ओके. आता थोडस वडिलांकडे पण येऊ. आता आईबद्दल तर झालंच. अर्थात वडील तुमचे माजी सनदी अधिकारी, शिवाय वंचित कडून त्यांनी निवडणूक लढवली होती. लोकसभेची मतही चांगली पडली होती. 13,749 इतकी मत होती त्यांना. याचा अर्थ निश्चितच त्यांना मत देणारी इतकी लोक आहेत. आणि एकतर सनदी अधिकारी त्यात त्यांचं सामाजिक काम पण खूप त्यांनी केलेलं आहे त्यांच्या भालगाव पाथर्डी तालुक्यामध्ये. आणि त्यानंतर ते लोकसभेला उभे राहिले वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याच दरम्यान तुमची इकडे ट्रेनिंग प्रोबेशन पिरियड आणि या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तुम्ही पुण्याच्या ऑफिसमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही म्हणतो म्हणजे जेणेकरून तिथे एक नवीन IAS ऑफिसर जाणार तर ते बघण्यासाठी काम कसं असतं वगैरे यासाठी तुम्हाला पाठवलं जातं. तर काही प्रोव्हिजन पिरियड वगैरे मी असं काही म्हणत नाही त्याला. पण त्यावेळी तुमच्या वडिलांनी त्यांची ती पॉवर वगैरे यूज केली आणि मग तिथे अरेरावी केली. आणि अर्थात ते स्वतः माजी सनदी अधिकारी तिथल्या विद्यमान कलेक्टर आणि बाकीच्या लोकांवर असं काहीतरी करतील असं मला तर वाटत नाही. बिकॉज उभं आयुष्य त्यांनी सिव्हिल सर्व्हिस मध्ये काढलेलं आहे. बरं ते रिटायर्ड आहेत असं पण नाही की मध्येच व्हॉलेंटरी घेतली त्यांनी. बरोबर. याचा अर्थ त्यांचं काम चांगलं होतं. त्यांना कुठे मध्ये हे केलंय, डिसमिस केलंय, सस्पेंड असं पण नाही. मग अशी व्यक्ती त्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतःच ज्या माणसानं सनदी ऑफिसर म्हणून स्वतः एक काम केलेलं आहे, त्याला स्वतःचं केबिन आणि ऑफिस होतं एकेकाळी, ज्यांनी दिव्याची गाडी वगैरे वापरली आहे, तो असं काहीतरी करेल असं तुम्हाला वाटतं? बरं करेल तर जाईल आणि आपल्या मुलीसाठी मला हे पाहिजे ते पाहिजे चला हे ते, हे असं काही घडलंय का? म्हणजे नेमकं का सगळं कपोलकल्पित आहे? इनफॅक्ट तुम्हाला सांगते, माझ्या वडिलांनी कधी कलेक्टरांचं तोंड पण पाहिलेलं नाही. फगेट की त्यांना जाऊन धमकवलं हे केलं. त्यांना माहिती पण नाही आमचे कलेक्टर दिसतात कसे. आणि कलेक्टरांनी म्हणजे टीव्हीत बघितलं असलं तर मला माहित नाही त्यांनी, पण त्यांनाही माहित नाही की माझे वडील कसे दिसतील. आता तेही माझी पुण्याचे माझे जिल्हाधिकारी झाले ते, पण बेसिकली मिसइन्फॉर्मेशन डिसइन्फॉर्मेशन आहे. आलेच नाहीत ते, कधी भेटलेच नाहीत कलेक्टरांना, त्याच्यामुळे त्यांना धमकी द्यायचाच प्रश्न येत नाही. याचा अर्थ तिथे कुठल्या खुर्च्या बिर्च्या तिकडे तिकडे नाही झाल्या, केबिन काय नाही झालं. तुम्हाला हे सांगते इनफॅक्ट की तुम्ही माझ्याकडे फोटोज आहेत जे त्यांनी माझ्यासाठी ते जे केबिन अलोकेट झालं होतं किंवा जे काय ते देणार होते त्याच्यामध्ये त्यांचीच लोक तिथे मला टेबल ठेवतात, त्यांचीच लोक सगळं हे करतात. तुम्ही मला सांगा, एका फिमेलसाठी किंवा एका व्यक्तीसाठी, फिमेल जाऊ द्या, बट जरी माझे वडील असले तिथं तर त्यांना फिजिकली सगळं ऑफिस बळकावणं, सगळ्यांना बाहेर फेकणं कलेक्टर ऑफिसमध्ये, म्हणजे हे पॉसिबल आहे का? इथं काय आपण काय म्हणजे अनार्की मध्ये त्याचं काही राहतोय का? सीसीटीव्ही फुटेज आहे का? त्याचे काही फोटोज होतं तर मीडियापर्यंत आलं असतं ना. नक्कीच निगेटिव्ह न्यूज तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली असती. जर तसं असतं तर मीडियाने ते व्हिज्युअल दाखवून आतापर्यंत सगळ्यांना पाठ झाले असते. बरं. खरं म्हणजे आता तुम्ही त्या म्हणजे एक ट्रेनी ऑफिसर म्हणून गेला होता, एक अकोमोडेशन आणि एक व्हेकल, या दोन गोष्टी तर निश्चितच महत्वाच्या आहेत. कारण की आज तुम्ही भविष्यात एक कलेक्टर आहात, होणार आहात किंवा IAS ऑफिसर आहात तुम्ही, तर तुमचं अंतर, तिथं येणं जाणं वगैरे यासाठी तुमची खासगी गाडी तुम्ही वापरत होतात असं म्हटलं गेलं. का तर तुम्हाला ती अलोकेटच केली नाही सरकारने किंवा काय त्या संदर्भात दिली न दिली हा नंतरचा मुद्दा आहे. तर मग त्या गाडीवर देखील अंबर दिवा लावणं हा जो काही मध्ये झाला चर्चा वगैरे, मला एक असं म्हणायचंय की जी IAS ऑफिसर झाली आहे, जी त्याचा ट्रेनिंग पिरियड चालू आहे, ती अशी एवढी मोठी चूक करू शकते की आता मी माझ्या खासगी गाडीवर सुद्धा अंबर दिवा गाडी लावून फिरू शकते, एवढी मोठी चूक करू शकते? एखादा जो IAS ऑफिसर झालेली एवढे फार मेहनत घेऊन एवढी ट्रेनिंग करायला आता जी गेलेली एक लेडी ऑफिसर आहे, ती आपल्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावण्या असा नियम तोडू शकते का? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, माझे जसं तुम्ही मगाशी मला सांगितलं की माझे आजोबा IAS अधिकारी होते 1964 मध्ये. एक्झॅक्ट ज्या घरात मी 2 ऑफिसर बघितलेले आहेत
त्यावेळेस लाल दिवा तर बंद केला, त्यावेळेस लाल दिवा होता. हा एक्झॅक्टली. मला कधीही दिव्याचं मार्केटमध्ये तर मिळत नाही ना असं आपली काय. मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये तेच सांगितलंय की तुम्ही असं बोलताय मी माझ्या गाडीवर बसवला, जसं की चालता चालता मला रस्त्यामध्ये एका दुकानात मिळाला आणि मी तो घेऊन माझ्या गाडीवर बसवला. असं बिलकुल नाहीये. इनफॅक्ट तुम्हाला सांगते, रूल्सच्या अकॉर्डिंग, जे मला तेव्हा पूर्ण माहिती नव्हते, रूल्सच्या अकॉर्डिंग कुठलाही म्हणजे इव्हन कलेक्टर सुद्धा गाडीला दिवा लावू शकत नाही. बरोबर. पण मग आता मुद्दा उपस्थित होतो की ती गाडी पण आहे, त्या गाडीवर अंबरदिवा पण आहे, तो फोटो पण सगळ्यांनी पाहिलेला आहे. गाडीवर अंबरदिवा आला कसा? मला पहिल्या दिवशी, तुम्हाला त्याचं पूर्ण स्टार्टिंग सांगते कुठून झाली. माझं 3 जूनला माझी पुण्यामध्ये पोस्टिंग सुरू झाली. 4 जूनला जर तुमच्या लक्षात असेल, इलेक्शन काउंटिंग होतं, वोट रिझल्टचं काउंटिंग. त्यावेळेस पुण्यामध्ये बंड गार्डन पासून बॅरिकेड्स लावलेले होते आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आतमध्ये वोटिंगचं काउंटिंग होतं. तर मला त्या बॅरिकेड्सला अडवलं गेलं. माझ्याकडे पुण्याचं आयडी कार्ड नसल्यामुळे त्यांचं असं झालं की, म्हणजे एकच दिवस झाला होता जॉईन करून, त्यामुळे माझ्याकडे आयडी कार्ड नव्हतं, माझ्याकडे कुठलीही सरकारी व्हेकल नव्हती, माझ्या व्हेकलला कुठलंही असं गव्हर्नमेंटचं आहे बाबा, प्रशासनातलं कोणीतरी आहे असं काही नव्हतं. त्यामुळे मला तिथं अडवण्यात आलं, मला आतमध्ये जाऊ दिलं नाही आणि त्याच्यामुळे मला एक बराच अंतर 1.5-2 किलोमीटर मला चालत जावं लागलं, कारण मला रिपोर्ट तर करायचं होतं माझ्या ड्युटीसाठी. मी अनेक वेळा डेप्युटी इलेक्शन ऑफिसरला त्यांना कॉल करायचा प्रयत्न केला, बट त्या एवढ्या राड्यामध्ये कुणी तो कॉल अटेंड केला नाही. त्यामुळे शेवटी मला चालत जावं लागलं सकाळी 6-6:30 वाजता. आणि हे झाल्यानंतर मी त्यांना इन्फॉर्म केलं की असं असं होतंय, मी कसं यायचं, कसं करायचं. मला म्हणजे माझं तुम्ही जर शेड्यूल पाहिलं असतं तर ट्रेजरी ऑफिस, PWD डिपार्टमेंट, इरिगेशन डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, या सगळीकडे पोस्टिंग असतात थोड्या दिवसात. तर कुठेच मला प्रत्येक ठिकाणी एंट्रीला इश्यू येत होता. त्याच्यामुळे मला कलेक्टरांनीच सांगितलं की ठीक आहे, असं होत असेल तर ठीक आहे, आता गाडी तर नाही देऊ शकत, मला गाडी काय त्यांनी अलोकेट केली नाही, बट दे सेड की ठीक आहे, ती आम्ही सोय करतो की तुमच्या गाडीला तुम्ही महाराष्ट्र शासन आणि दिवा लावून घ्या. तो दिवा मला तिथूनच अलोकेट झाला होता, मी काय कुठून आणलेला नाहीये. आणि नंतर स्वतःच देऊन, इट वॉज लाईक अ ट्रॅप, की स्वतःच ते देऊन. पण तुम्ही ऑन द रेकॉर्ड सांगताय की त्यांनीच, तुम्ही कॅमेरावर सांगताय की त्यांनीच दिला म्हणून तुम्हाला तो दिवा? मला सांगा की माझ्याकडे येणार कसं? मी तुम्हाला उलटा प्रश्न विचार. मी तर सांगणार मार्केटमध्ये तर मिळणार नाहीये, मग तो मिळणार कुठून? मी तुम्हाला, आणि दुसरी गोष्ट, जर म्हणजे असं झालं का गाडी, आम्ही तर गाडी नाही देऊ शकत पण दिवा देऊ शकतो? आणि हे मला एक सांगा, जो चोरी करतो समजा, तो पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन चोरी करेल का? मी जर दिवा माझ्या मनाने लावलाय तर मी तोच दिवा घेऊन डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला, तोच दिवा घेऊन, तीच गाडी घेऊन त्यांच्या समोर जाईल का? मी तर आधीच म्हणलं ना की IAS ऑफिसर ज्याचे ट्रेनिंग चालू आहे, जे ऑलरेडी झालेलं आहे, एस्पायरिंगचे आहे, त्याच्या पलीकडे गेलेला आहे, तो माणूस अशी चूक कशी करेल? आणि इतर म्हणजे पहिल्यांदा तो असं म्हणेल की हे चुकीचं आहे. आणि तुम्ही मला सांगा, जर मी IAS ऑफिसर आहे ऑलरेडी, विच इज अन एस्टॅब्लिश्ड फॅक्ट, तर मला ते दाखवायची काय गरज आहे? ऑलरेडी IAS ऑफिसरनी त्याची कामगिरी दाखवायला पाहिजे, लोकांचं, समाजाचं काम दाखवायला पाहिजे. म्हणजे हे दाखवून मला मिळणार काय? मी जर, तुम्हीच म्हणताय की एवढे वर्ष स्ट्रगल केलं, एवढे वर्ष मी त्याच्यामध्ये घातले, तर मला आज ती गोष्ट दाखवायची. वेन इनफॅक्ट माझ्या घरामध्ये पण ऑलरेडी तुम्ही 2 दिवे बघितलेले आहेत घरातले, आणि तेच पुण्यामध्ये दिवा लावून मला फिरायचं, हे इट्स नॉट. बरं, आता थोडस आपण याच्याकडे म्हणजे तुम्हाला तर पुण्यातला चहा आवडतो का कसं? म्हणजे तुमच्या चहाचे स्वतःचे आहेतच, तर नक्की चहा कुठला? म्हणजे त्या मळ्यातनं पालमपुरातनं इकडे चहा येतो पुण्यात? हो ना, नाही ऍक्च्युली चांगलं सजेशन आहे हे की चहाचे मळे वगैरे घेणं, कारण तुम्ही म्हटलं तसं इंडियामध्ये चहा बऱ्याच लोकांना आवडतो. त्यामुळे जेव्हा मीडियाने हे सजेशन दिलं की मी पालमपूरला चहाचे मळे आहेत, तेव्हा मी असा विचार केला की नक्कीच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. बरं, तुम्ही बुर्ज खलिफा टीव्हीत बघितलाय का प्रत्यक्षात बघितलात? आतापर्यंत फक्त टीव्हीतच बघितलंय. स्पेशली मीडियाने म्हटल्यानंतर थोडं अजून केअरफुली बघितलं मी, कारण मीडियाचा माझ्या पासपोर्टवर पण विश्वास नाहीये, मिनिस्ट्रीवर पण विश्वास नाहीये. जर मीडिया म्हटली की मी दुबईला गेले तर आय थिंक त्यांना तेवढं हे केलं पाहिजे. बट टू बी ऑनेस्ट, मी जेव्हापासून ही केस सुरू झाली, तुम्ही माझे लोकेशन्स काढा फोनचे, तुम्ही माझे
बाहेरचे म्हणजे पासपोर्ट असो, कुठलंही डॉक्युमेंट असो, सगळे एअर तिकीट्स काढा, काही जरी तुम्ही काढलं तर मी इंडिया, मला फ्लाईट, लेट मी बी क्लिअर, की मला असं कुठेही रिस्ट्रिक्शन नव्हतं की मी कंट्री सोडू शकत नाही, बट मी सोडलेली नाही. मी तेव्हाही सोडली नव्हती. म्हणजे तुम्ही इंडियातच बसून दुबई फिरून आलात? हा, मीडिया थ्रू. हो. ओके, अगदी मी शेवटाकडे येतो. आता हा सगळा प्रवास 10 महिन्यांचा अँटिसिपेटरी बेलसाठी केलेली धावपळ, सगळी धडपड, आई वडिलांवर झालेले आरोप, नंतर ते सगळं संत झालं जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे. आता नाणं दिसतं, दुसरी बाजू दिसायला लागली, छापा की काटा. आता पूजा खेडकर एक IAS ऑफिसर म्हणून भविष्यात जेव्हा आता पोस्टिंग आणि सगळंच जे काही होईल त्यावेळी हे सगळं मागचा भूतकाळ आणि तो सगळा ते बाजूला पडेल. आता एम काय, आता भविष्यात काय, मग आता काय करायचंय आणि काय. भले तुमची लो विजन असेल पण तुमचं विजन खूप मोठं आहे. ते विजन देशासाठी, IAS ऑफिसर देशासाठी असतो, फर्स्ट पहिला देशासाठी असतो, बाकी सगळं नंतर करतो तो. सो त्या विजननी काय करायचंय, ॲस्पायरिंग स्टुडंटसाठी तुम्हाला काय सांगायचंय? अगदी शेवटचा प्रश्न. पहिला तर मला हे म्हणायचं आहे की आपल्या ज्युडिशियल सिस्टीमवर, टू बी ऑनेस्ट, म्हणजे जेन्युइनली मला खरंच खूप विश्वास आहे. आणि डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपली कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट केली आहे, इट इज सो विजनरी. मला त्याच्यावर पण 100% भरोसा आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की माझ्यावर इनजस्टिस होईल. त्यामुळे मला की हे नॉन प्रोसिजरली बरखास्त करणं वगैरे, हे मला माझं परत मिळेल ह्याच्यावर मला विश्वास आहे. आणि राहिला प्रश्न पुढचा, की सगळं करूनही समजा मला नाही मिळालं, तसं तर होणारच नाही, ज्यावर मला 100 काय 200% भरोसा आहे. पण जर झालं नाही तर माझं जे एम होतं की मला समाजासाठी काहीतरी करायचंय, मी NGO काढेल, समाजासाठी करेल, लोकांसाठी करेल. मला त्यांनी खरंच, मी कुठल्या मीन्स, इट इज अ मीन्स टू अन एंड. IAS वॉज नेव्हर अन एंड इन इट सेल्फ फॉर मी. इट वॉज अ मीन्स टू अन एंड. आणि तो एंड मी कुठल्याही मीन्सने करू शकते. हे नाही मिळालं तर दुसऱ्यांनी करेल मी. एक्झॅक्टली. थँक्यू टॉप न्यूज मराठीशी आणि टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात. अगदी मनमोकळेपणानं तुमची सगळी माहिती सांगितलीत, फॅक्ट्स सांगितल्यात. खरं म्हणजे एक आपण त्याला रियालिटी चेक झाला आज की नेमकं काय घडलं आणि काय नाही. Regarding these allegations, she already said that this is the battle between facts and narratives, but she already says that she is ready for fight it. खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगांना सामोरं जाणं, जी काही कथनं आपल्याबद्दल रचली जातात ती कशी खोटी आहेत हे दाखवणं, स्वतः फेस करणं, आणि मग मात्र त्यातून जे तावून सुलाखून निघणारं एक नवीन जीवन प्राप्त होतं, त्या माध्यमातून मग आपलं, देशाचं आणि अर्थातच सर्वसामान्यांचं भलं करणं, हीच जबाबदारी प्रत्येकाची राहते. अर्थातच भविष्यात पूजा खेडकर यांच्याकडे हीच अपेक्षा आहे. देशासाठी निश्चितच ते उत्तम करून दाखवतील, सर्वसामान्यांसाठी, आणि त्यांचा जो जॉब आहे, सिव्हिल सर्व्हिस आहे, त्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देत राहतील. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.